ऍक्च्युली अचानक इकडे हॉस्पिटलमध्ये यायला लागल्या डिलिव्हरीसाठी आणि रात्रीच्या 3 म्हणजे रात्रीच्या 1 वाजलेलं होतं. त्यावेळेस आम्ही इकडं हॉस्पिटलमध्ये फोन केला. ते म्हणले घेऊन या लगेच आणि आम्ही इथं आलो तर लगेच त्यांनी क्विकमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट केल्या. जसं की मावशी असतील, नर्स असतील, त्यांनी लगेच पुढची प्रोसेस स्टार्ट केली. मावशी खूप सपोर्ट करत होत्या की तू थोडा वेळ सहन कर, थोड्या काळात सोस, तुला पूर्णपणे तुझी नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाणार, फक्त तुला थोडं पेशन्स ठेवायला लागेल. विदिन एक अर्ध्या तासामध्येच ते बोलले की पहिले 4 तास लागतील की बाबा अजून ओपन नाही झालेलं, बट नंतर थोड्याच वेळात ते बोलले की नाही आता अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रोसेस स्टार्ट करायची. विदिन 15 ते अर्ध्या तासामध्ये म्हणजे डिलिव्हरी झाली पण, आणि मला एक छानशी गोंडस अशी मुलगी झाली. मी खूप हॅपी आहे. आणि डॉक्टरांनी एवढं सपोर्टिव्ह केलं की रात्रीच्या 2-2:30 वाजता 2 ते 2:30 वाजता मॅडम उठून इथं आल्या. लगेच त्यांनी ती चेक केलं सगळं काय आणि लगेच त्यांनी पुढच्या ऍक्शन घेतल्या पटापट. आणि इव्हन म्हणजे त्यावेळेस एक कॉम्प्लिकेटेड पेशंट आलेले, तर या पेशंट विथ ते पेशंट त्यांनी दोन्ही पेशंट एकदम एका वेळेस हँडल केले. म्हणजे तेवढी टीम पण त्यांनी सपोर्टिव्ह, दोन्ही टीम म्हणजे नर्स असतील, मावशी असतील, या स्टाफनी पटापट म्हणजे एवढे हालचाल चालू होती की आम्हालाच काही कळत नव्हती काय चाललंय आणि काय होणार आहे. पण एवढं सुपर एक्सपिरियन्स भेटला तेव्हापासून. आणि डेलीच्या डेली बघितलं तर त्यांची प्रत्येक म्हणजे इव्हन इथं एवढी फॅसिलिटी चांगली आहे की रूम वगैरे बघतील तर तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा क्लिनिंग करतात. पूर्ण साफसफाई लोटून म्हणा, फरशी पुसणे वगैरे. आणि एवढे स्टाफ एवढा कॉपरेटिव्ह आहे, खूप सपोर्ट करतो आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की तुम्ही हे फॉलो करा, हे गोष्टी करा, बाळाला कसं ट्रीट केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत, कसं पकडलं पाहिजे, परत बाळ कसं म्हणजे रिॲक्ट करतं, झोप किती पाहिजे, त्याला दूध किती वेळानं पाजलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या सांगतात. आणि इव्हन असं नाही की डॉक्टर सांगतात, इव्हन मावशी, नर्स हे सगळे सांगत असतात. म्हणजे कोणताच तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही की बाबा या गोष्टीसाठी काय. प्रत्येक शंका आपण विचारू शकतो, त्यावेळेस ते प्रत्येक शंकेचं आपलं निरसन करतात आणि योग्य आपल्याला एकदम चांगला मस्त काय म्हणतात मस्त आपल्याला ट्रीट करतात किंवा आपल्याला सांगतात की नाही तुम्ही ह्या प्रमाणे करा. आणि कोणताही म्हणजे तुम्हाला आवाढव्य खर्च होणार नाही किंवा हे होणार नाही. एकदम चांगलं हॉस्पिटल आहे. मला तर खूप आवडलं इथं. इम्पॉसिबल असं पॉसिबल नॉर्मल डिलिव्हरी 3.5 kg झाली आहे कन्याला. म्हणजे एवढं वेट असताना पण नॉर्मल डिलिव्हरी होणे खूप म्हणजे भरपूर ठिकाणी होत नाही. सगळ्यांना वाटायचं की नाही तर एवढं वेट आहे म्हणल्यानंतर सीझरच होईल, पण ते ऑफिसचा स्टाफ आणि विथ मॅडमचा फोर्स त्याच्याप्रमाणे बघितलं तर ती पूर्णपणे नॉर्मल डिलिव्हरी झाली. म्हणजे ते एवढं हे करतात ना, सपोर्ट करतात. पूर्ण नर्स वगैरे आणि मावशींचा खूप रोल आहे याच्यामध्ये, नर्सचा पण आहे. तर समजा जेवढा डॉक्टरांचा तर भरपूरच आहे. खूप छान. थँक्यू साई नर्सिंग होम. थँक्यू टीम.